नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण सर्वांनी 3 श्रावण सोमवारचे व्रत केले आणि आता चौथा श्रावण सोमवार आला आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी चौथा सोमवार पडत आहे. चौथा श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जयंती म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकाच दिवशी आलेला आहे. तर हा खूप शुभ योगायोग आहे. तर या खास दिवशी शिवपूजा कशी करावी, शिवमुठ कोणती व्हावी, कोणते नियम पाळावेत आणि विशेष म्हणजे 2 उपवास एकाच दिवशी आलेले आहेत आणि त्यात सोमवारचा उपवास हा एक वेळ जेवण करून सोडला जातो, तर जन्माष्टमीचा उपवास सोडला जात नाही. तर सोमवारचा उपवास कधी सोडावा आणि कशा पद्धतीनं सोडावा, कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून दोन्ही उपवास सफळ होतील, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी बघूयात की सोमवारचा उपवास कधी आणि कसा सोडावा. जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो किंवा मग बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्ण जन्माच्या वेळेपर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत हा उपवास केला जातो. तर दुसरीकडे श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोडला जातो आणि यावर्षी दोन्ही उपवास एकाच दिवशी आल्यानं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाच असेल. तर काही शास्त्रानुसार श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी जर एकाच दिवशी आली आणि दोन्ही उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन उपवास सोडला जातो, परंतु या पद्धतीने उपवास सोडला तर जन्माष्टमीचाही उपवास सुटतो. आणि दुसरा पर्याय असा की एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असं एका वेद मंत्रात सांगितलं आहे. पारणे करणे म्हणजे उपवास सोडणे, कारण पाणी उपवासालाही चालते आणि पारण्यालाही चालते. तर सोमवारी सायंकाळी पाणी पिऊन उपवास सोडावा. पाणी पिताना मनात अशी धारणा निर्माण करायची की मी उपवास सोडत आहे, म्हणजे सोमवारचा उपवासही सुटेल आणि जन्माष्टमीचाही उपवास घडेल. तर अशा पद्धतीनं श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही सोडू शकता. तर आता बघूयात की या खास दिवशी शिवपूजा कशी करावी आणि शिवमुठ कोणती व्हावी. तर सर्वात आधी पूजेची जागा स्वच्छ करावी, त्यानंतर त्या ठिकाणी पाट ठेवावा, त्यावरती स्वच्छ कापड टाकावी. नंतर पूजेच्या ठिकाणी सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करावा. कोणतीही पूजा ही दिव्यापासून सुरू केली जाते. त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं व्हावीत. पूजेसाठी एक ताट घ्यावे. आपल्या डाव्या हातानं आपल्या उजव्या हातात तळ हातावर 1 चमचा पाणी घ्यावे. त्यात एक फूल ठेवावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर ते पाणी ताटात सोडून द्यावे. आणि आपण ज्या पद्धतीनं गेल्या 3 श्रावणी सोमवारी शिवपूजा केली त्या पद्धतीनं पूजा करावी. म्हणजे शिवलिंगाला दयादुधाने अभिषेक घालावा, गंध लावावा. शिवलिंगाला गंध तुम्ही अष्टगंधाचा, बुक्क्याचा किंवा मग भस्माचा किंवा मग चंदनाचा गंध लावू शकता. शिवलिंगाला हळदी कुंकवाचा गंध लावला जात नाही. त्यानंतर शिवलिंगाला पांढरी फुलं किंवा मग जे फुलं तुमच्याकडे असतील ते फुलं, बेलपत्र, फळं अर्पण करावीत. जे काही तुमच्याकडे शिवपूजेचं साहित्य आहे ते एक एक करून शिवलिंगावरती अर्पण करावं. पूजा करताना आपलं मन हे पूर्ण पूजेत असावं आणि पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप करत असतो. परंतु या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे तुम्ही ओम हरी हराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे हरीची आणि हरायची दोन्ही पूजा होते असं याचा अर्थ होतो. त्यानंतर शिवमुठ व्हावी. चौथ्या श्रावणी सोमवारी जव ह्या धान्याची शिवमुठ वाहिली जाते. जव आणि जवस हे वेगवेगळे धान्य आहेत. तर जव हे गव्हात असतं, गव्हाचा एक भाग असतो, परंतु त्यावरचं जे आवरण असतं ते कडक असल्यामुळे ते सहज निघत नाही, त्याला जव असं म्हटलं जातं. तर या जवाची शिवमुठ व्हावी. धूपदीप लावावा, आरती करावी, सोबत घंटानाद करावा आणि शेवटी सोमवारची शिवमुठीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. शिवमुठ वाहताना या मंत्राचा तुम्ही जप करावा आणि बाकी ओम हरी हराय नमः या मंत्राचा जप करावा आणि या पद्धतीनं मनोभावे पूजा करावी आणि नमस्कार करावा. तर या पद्धतीनं तुम्ही ही पूजा करा. सोबतच संध्याकाळी आनंदानं जन्माष्टमीचा उत्सव सुद्धा साजरा करा. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.